राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा भाजपकडून पराभव झाल्यानंतर 2 दिवसांनी करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांची जयपूरमधल्या त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडालेली होती। या हत्येप्रकरणी करणी सेनेने बुधवारी राजस्थान बंदची हाक दिली होती, तर राज्यातली सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसने सूड घेतल्याचा दावा भाजपने केला होता। या हत्या प्रकरणानंतर राजस्थानमधलं राजकीय वातावरण कसं ढवळून निघालंय पाहूया या व्हिडिओमध्ये। करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येनंतर आता राजस्थानमधला तणाव वाढत असताना गोगामेडी यांच्या समर्थकांनी बुधवारी जयपूर बंदची हाक दिली आणि तत्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी बंदची धमकी देखील दिली। विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरू झालेली आहेत। काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत, सचिन पायलट, भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे, राज्यवर्धन राठोड यांच्यासह राज्यातल्या सगळ्याच प्रमुख राजकीय नेत्यांनी या हत्याकांडाचा निषेध केलाय। या प्रकरणी आता अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत। निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गोगामेडी यांनी एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेसचा भाजपकडून पराभव झाला आणि याला करणी सेनेकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचं म्हटलं होतं। त्यातच शहजाद पूनावाला यांनी सुखदेव सिंग गोगामेडी यांचा या वर्षीच्या एप्रिल महिन्यातला एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की पोलिसांनी सुखदेव सिंग यांच्या सुरक्षेच्या धोक्याबद्दल माहिती असताना सुद्धा काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या अशोक गेहलोत यांनी मुद्दामहून त्यांची सुरक्षा कमी केली आणि त्यानंतर आता त्यांची हत्या झाली। काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजप सत्तेवर येताच जंगलराज वापसी असं म्हणत भाजपावर जोरदार टीका केली आहे। करणी सेना प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या झाली त्या दिवशीचा घटनाक्रम नेमका काय होता पाहूया। जयपूरमधल्या सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या घरी मंगळवारी 3 दुचाकीस्वार आले। त्यांनी गोगामेडीशी संभाषण सुरू केलं आणि त्यानंतर लगेचच गोळीबार झाला, ज्यानंतर गोगामेडीच्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं। सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या या अत्यंत चित्तथरारक अशा घटनेत हल्लेखोर गोगामेडीवर अंधाधुंद गोळीबार करताना दिसतायत। या घटनेदरम्यान क्रॉस फायरिंग झालं, ज्यामध्ये हल्लेखोरांपैकी नवीन शेखावत हा जागीच ठार झाल्याचं दिसतंय, तर नितीन फौजी आणि रोहित राठोड हे पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं। या फुटेजच्या आधारे राजस्थान पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोरांची ओळख पटवली आणि त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। हत्या झाल्यानंतर संपूर्ण राजस्थानमध्ये खळबळ उडालेली होती। गँगस्टर रोहित गोदारा यानं या हत्येची जबाबदारी देखील घेतल्याची पोस्ट केली। रोहित गोदाराचे गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या टोळ्यांशी जवळचे संबंध आहेत। करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोदाराच्या या दोन्ही शार्प शूटर्सना आता अटक केली आहे। हे दोन्ही शार्प शूटर्स नवोदित गुन्हेगार आहेत आणि ते सध्या गोदारासाठी काम करत होते। लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शूटर संपत नेहरा यानं गोगामेडीच्या हत्येची सुपारी रोहित गोदाराला दिलेली होती, अशी देखील माहिती आता समोर येतेय। राजस्थान पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळीच या दोन्ही शार्प शूटर्सची ओळख पटवलेली होती। रात्रभर यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान बुधवारी पहाटे या दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी राठोडला राजस्थानमधल्या एका गावातनं अटक केली आहे, तर नितीन फौजीला हरियाणातल्या महेंद्रगडमधनं अटक करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।